सेवालाल भैया, संत रविदास, महात्मा बसवेश्वरांना, महाराणा प्रतापजी, हजरत टिपू सुलतान, शिक्षणाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज, आज ज्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय, असे मानव मुक्तीच्या आंदोलनाचे प्रेरणेते, या विश्वाला ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले असे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई होळकर, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, आंबेडकर चळवळीचा विचारता धगधगता ज्वाला ज्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर रशियाच्या चौकामध्ये पोहोचवले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सर्वच मानवतावादी विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो। उपस्थित तुम्हा सर्वांना या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, मानव मुक्तीचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी अनेक मान्यवरांनी बाबासाहेब आणि महात्मा फुले तुम्हाला सांगितलेले आहे। आपण ज्या सोसायटीत राहतो तिथला प्रत्येक 1000 जण तरी नोकरीला आहेत, बरोबर आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना पुस्तकं वाचता येतात, सगळ्यांना फुले माहिती आहेत, सगळ्यांना बाबासाहेब माहिती आहेत, म्हणून आपण ही जयंती साजरी करतोय। पण जयंती साजरी करत असताना या कॉलनीतल्या लोकांना मी विनंती करतोय, जर तुम्ही फक्त 14 एप्रिललाच बाबासाहेबाला आठवत असेल, 19 फेब्रुवारीला जर शिवाजी महाराजला आठवत असेल, जर 11 एप्रिलला तुम्हाला महात्मा फुले आठवत असेल, जर 6 जूनलाच तुम्हाला शाहू महाराज आठवत असेल, जर तुम्हाला 1 ऑगस्टला अण्णाभाऊ आठवत असेल आणि त्यांच्या जयंत्या जर त्याच दिवशी करत असेल आणि त्यांच्या विचाराला 365 दिवस तुम्ही जर खत सुद्धा घालत नसेल, तर लक्षात ठेवा, येणाऱ्या तुमच्या पिढीला ज्या ज्या वेळेला गुलामगिरीची चाहूल लागेल तर गुलामगिरीला ओढण्यामध्ये तुमचा आमचा सहभाग राहील। म्हणून यानंतर जयंती उत्सव साजरी करत असताना बाबासाहेब सांगत असताना नव्हे तर इतर सर्व महापुरुष, तुम्ही कॅलेंडरचं पान उघडलं, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव आहे, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊंची, पुढे जर गेलं तर मार्च महिन्यामध्ये इव्हन हेच नव्हे तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आहेत। आणि ज्या ज्या महामानवाच्या जयंती पुण्यतिथ्या आपण साजरी करतो ते फक्त त्यांचं उभं आयुष्य त्यांनी तुम्हा आम्हाला स्वाभिमानाचं जीवन देण्यासाठी त्यांनी खर्च केलं, म्हणून ती जयंती आपण साजरी करतो। आणि तुम्हाला विनंती आहे, सगळ्याच महापुरुषाची जयंती अशा थाटामाटात साजरी झाली पाहिजे। या सगळ्या महापुरुषांचा विचार साधणं म्हणजेच बाबासाहेबाच्या विचाराला, बाबासाहेबाच्या कार्याला खरी मानवंदना राहील। कारण की ज्या महापुरुषांचे नाव मी घेतले त्या सर्वच महापुरुषांचं अधुरं राहिलेलं काम कोणी जर पूर्ण केलं असेल तर ते आहे बोधिसत्व परमपूज्य महामानव बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणून तुम्हाला विनंती आहे, बाबासाहेब सांगत असताना या ठिकाणी तुम्हाला तारखा मी सांगणार नाही, तारखा सगळ्याच्या पुस्तकात आहेत। फक्त एक लक्षात ठेवा, इथं सोसायटीमध्ये आपण पाहिलं तर सगळ्या, जसा भारतामध्ये विविध जाती आहेत, विविध धर्म आहे, तसं सोसायटीमध्ये सगळ्या जाती समूहाचे लोक या ठिकाणी राहतात। मला अभिमान वाटतो अशा सोसायटीच्या की ते त्यांची जात घरात ठेवतात आणि माणूस म्हणून परिवर्तनाच्या जागेवर ठेवतात। म्हणून तुमचं या ठिकाणी मी कौतुक करतो, अभिनंदन करतो, तुम्हीच खरे महापुरुषांच्या विचारांचे वारसदार आहात। कारण की घराच्या बाहेर आपण जर माणूस म्हणून जर आलो तरच आपल्या देशाचा विकास होईल, तरच आपला देश अब्दुल कलामांच्या स्वप्नातला महासत्ताक होऊ शकतो। मला एक सांगायचंय, तुम्हाला प्रत्येकाच्या घरी लेकरू आहेत, बाळ आहेत, मुलं आहेत, प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा वकील व्हावा, माझा मुलगा अधिकारी व्हावा, माझा मुलगा बॅरिस्टर व्हावा, तो झालाच पाहिजे। पण हे सगळं होत असताना सगळ्यात पहिले त्याला माणूस व्हायला सांगा। का सांगितलं पाहिजे माणूस व्हायला? 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगावचं हत्याकांड झालं आणि 9 जानेवारीला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, एक पेपरला बातमी आली, संध्याकाळी टीव्हीला न्यूज आली, 7 वर्षाच्या आसिफा नावाच्या मुलीवर 7 दिवस बलात्कार करण्यात आला। आठवत असेल तुम्हाला,
7 वर्षाच्या चिमुकलीवर 7 दिवस बलात्कार करण्यात आला आणि त्या बलात्कार करणाऱ्यामध्ये आरोपीसह पोलीसवाल्यांचाही समावेश होता. पोलीसवाला आईच्या पोटातून जन्माला आला म्हणजे तो पोलीस होत, त्याला शिक्षणाची अक्कल तर असं ना थोडीफार, म्हणून तर तो शिकला आणि पोलीस झाला. म्हणून तुम्हाला सांगतोय, आपला मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे, आपला मुलगा पोलीस झालाच पाहिजे, इंजिनियर झालाच पाहिजे, पण त्याच्या बरोबर तो माणूस सुद्धा झाला पाहिजे. त्या 7 वर्षाच्या आसिफाला जर त्यांनी विचारलं असतं, ही चिमुकली माझी बहीण आहे, माझी लहान बहीण आहे, बहिणीची भावना त्याच्यात मानवता जर जागृत झाली असती तर त्यांनी असा अमानुषपणे तिचा निर्गुणपणे खून करता आला. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला वाटतंय की माझं पोरगं मोठं झालं पाहिजे, तुम्हाला हे सांगतोय ते मोठं झालाच पाहिजे, पण होत असताना त्याला माणूस करण्याची जबाबदारी ही आई वडिलांची आहे. कारण की आईचं उदर नसतं तर महात्मा फुले जन्माला आले नसते, भीमाईचं उदर नसतं तर बाबासाहेब जन्माला आले नसते, जिजाऊचं उदर नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, सईबाईचं उदर नसतं तर धर्मवीर संभाजी महाराज जन्माला आले नसते. यांना जर जन्माला घ्यायचं असेल तर रमाईची, भीमाईची, जिजाऊंची जागा या मायबावल्यांना घ्यावा लागेल. मग त्यावेळेला तुमचं पोरग अधिकारी नंतर, पण माणूस म्हणून त्याला पहिलं चांगल्या पद्धतीने घडवता येईल. म्हणून तुम्हाला सांगतोय, नाही आयुष्यभर पोरानं मायबापाला कमवून खाता आलं चालेल, पण पोरासाठी मायबापाला कमवलेलं गमावता कामा नाही. अनेक वेळा तुम्ही पेपरला बातमी वाचता, चोरी झाली, लबाडी झाली, याने याचा खून केला, कशासाठी? 5 रुपयासाठी, 10 रुपयासाठी, 50 रुपयासाठी. काल परवा तुमच्या करमाडच्या पेट्रोल पंपावर एका 28 वर्षाच्या मुलीचा प्रेम प्रकार तो खून झाला, तुम्ही पाहिलं असेल. कशामुळे होता त्या घटना? आपल्याकडे असलेल्या विचारागाच्या अपंगत्वामुळे. म्हणून विचार हे प्रगल्भ ठेवले पाहिजे. म्हणून आपल्या घरात वाढणाऱ्या 3.5 हाताच्या लेकराला शिक्षण देता देता देता, डिग्र्या जमा करता करता मानवतेचे ढोसही तुम्ही दिले पाहिजे, तरच तुम्ही माय बाप म्हणून त्याचा सांभाळ करू शकता. अन्यथा म्हातारपणे तुम्हाला रडायची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे शिकवत असताना, मानवता शिकवत असताना त्यांना फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज कोण आहे, यांचा विचार काय होता, त्यांनी आपल्यासाठी काय त्याग केला, हे त्यांना दररोज त्यांच्या मनावर बिंबवणं ही माझ्या माय मावल्यांची जबाबदारी आहे. कारण की पूर्वीच्या एका व्यवस्थेनं सांगितलं होतं, ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती घराचा उद्धार करी. आधुनिक भारताच्या बापानं सांगितलं, ज्याच्या हाती कलम ती जगाचा उद्धार करी. ही कलम तुमच्या हातामध्ये कोणी देणार असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. साहेब, तुम्ही पाहिलं असेल, कोरोना काळामध्ये तुम्हाला इथं गेट लावलेला होता. कोरोना काळात कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं, कोणी घराच्या आत येऊ देत नव्हतं. कोणाचा भाऊ, कोणाचा नातेवाईक पुण्याला असेल आणि त्याला जर माहीत झालं तो गावाकडे येऊ लागला, त्याला अधिकारी तिकडेच उचलायचे, तिकडे क्वारंटाईन करून टाकायचे. माय बापालाही भेटू देत नव्हते. ज्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या मायनं, ज्या माय मावल्यांनी काय केलं, इमानदारीनं काम केलं, त्यांना मी सल्यूट करतो. पण काही अधिकारी इतके डेंजर होते आमचे, फोनवरच सांगायचे ते काम मी केलं बरं का. आणि मग कोरोना संपला आणि त्यांना पुरस्कार देण्यात आला, कोरोना योद्धा. हा पडेल होता घरातच. अशांना पुरस्कार काय दिला? कोरोना योद्धा. ज्यांना काम केलं त्याला वंदन आहे, पण असे बोगस सुद्धा होते ज्याला कोरोना योद्धा काम केलं, पुरस्कार देण्यात आले. अहो, ज्या वेळेला सावित्रीमाईच्या काळामध्ये भारतामध्ये प्लेगची साथ आली, ज्या वेळेला माणूस माणसाला शिवल्या जात नव्हता, माणसाचा माणसाला स्पर्श केला जात नव्हता, त्यावेळेला माय माऊली सावित्रीने बाधित झालेल्या, प्लेगच्या रोगाने बाधित झालेल्या 18 पगड जाती समूहाच्या लोकांना स्वतःच्या हातेनं काखेत घेतलं आणि दत्तक घेतलेला मुलगा आपला डॉक्टर यशवंताकडे त्या मुलांचा उपचार करायला गेले. उपचार करता करता माय माऊली सावित्रीला प्लेगचा रोग झाला. त्या प्लेगच्या साथीने आमची सावित्री माईची ज्योत मावळली. समाजाला वाचवता वाचवता प्लेगचा साथ तिला झाल्या. त्या प्लेगच्या साथीने माझी सावित्री माई मरण पावली. तिने या जगाचा उद्धार केला, इथल्या श्रीमुक्तीला मोठं केलं. परंतु शोकांतिका आमची, जे कोरोनाच्या काळात घरी बसले होते, त्यांना कोरोना योद्धा केला. ज्यांनी भारताच्या जडणघडणीमध्ये वैयक्तिक आपलं जीवन ओतलं, त्यागलं, समर्पण केलं, त्या देशामध्ये अजूनही राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेला भारतरत्न देता आला नाही. ही आपली खेदाची बाब आहे. ही आपली खेदाची बाब आहे. आज बघा, माझ्या माय मावल्या नोकऱ्याला जातात, चांगली गोष्ट आहे.
माझ्या मायमावाला नोकराला नसेल तर कॉलनीमध्ये बघा त्यांच्या मोठ्या घरावर 1.5 बाय 1.5चं एक बॅनर लावेल. काय बॅनर लावेल? इथे पिको फॉल करून मिळेल, इथे मेहंदी काढून मिळेल, इथं ब्लाऊज शिवून मिळेल, इथं काळा बाया गोऱ्या करून मिळेल, असे सगळे बॅनर लावलेले की नाही. परंतु सावित्रीमाईच्या घरावर सुद्धा एक बॅनर होतं, एक लिहिलेली ओळ होती, जी कुमारी माऊली असेल, जी अनाथाने गरोदर असेल, बिना लग्नाची बाई गरोदर असेल तर तिनं निष्पाप जीव आपल्या पोटात मारू नये, त्यानं कुशाल त्या बाळाला जन्म द्यावा आणि सांभाळण्यासाठी माझ्याकडे आणून द्यावा. ही पाठी त्यावेळेला कोणाच्या घरावर होती तर ती होती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले. तिच्या या समर्पणामुळे, तिच्या या त्यागामुळे तो दत्तक घेतलेला ब्राह्मण समाजाच्या काशीबाईचा पहिला डॉक्टर कोण? यशवंताने आपल्याला काय केलंय? वाचवले. म्हणून महामानवाची जयंती साजरी करत असताना आपण महापुरुषांच्या विचाराचा जागर घातला पाहिजे. आणि महापुरुषांच्या विचाराचा जागर घालत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण आपली जात आपला धर्म घरात ठेवून माणूस म्हणून समोर आलो पाहिजे. आणि माणूस म्हणून ज्या वेळेला तुम्ही येणार त्यावेळेला माणसाने माणसासमोर वागलं पाहिजे. ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. ही भावना आपल्यामध्ये असताना तुम्हाला एकच सांगतो आणि या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी घोडले वरच बोलवा त्यांना.